नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त बऱ्याच शाळांमध्ये तिरंगी पदार्थ बनवण्याची ॲक्टिव्हिटी घेतली जाते, ज्यामध्ये मुलांना तिरंगी रंगामध्ये या खाण्याच्या वस्तू बनवून आणायच्या असतात. तर या ॲक्टिव्हिटीसाठी आपण आज एकदम सोप्या, कमी साहित्यात आणि पटकन म्हणजेच 5 ते 10 मिनिटात होणाऱ्या अशा हेल्दी रेसिपी घेऊन आलेल्या आहोत. यातील पहिली रेसिपी आहे ती ट्रायकलर सॅलेड किंवा तिरंगी सॅलेड. यात आपल्याला फक्त 3 वस्तू लागणार आहेत, ते म्हणजे एक गाजर, एक हिरवी काकडी आणि एक मुळा. अगदी हेल्दी असं हे सॅलेड आहे. याचे आपण हे गाजर आणि मुळ्याचे मी वरून साल काढून घेतले आणि आता त्याचे छोटे छोटे असे गोल करायचे आहेत आपल्याला. काकडी, गाजर आणि मुळ्याचे असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत. आपल्या तिन्ही वस्तूंचे छान असे गोल काप तयार झालेत. आता मी एक टूथपिक घेतली आहे आणि त्याच्यामध्ये प्रथम आपण 2 गाजराच्या स्लाईस लावणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरेपूड या गाजरावर स्प्रिंकल करायची आहे, थोडीशी शिंपडायची आहे, जेणेकरून असं टँगी टेस्टी असा सॅलेड तयार होईल. यानंतर दुसरी लेअर आपण मुळ्याची, पांढऱ्या मुळ्याची लावायची आहे. हे पण आपण 2 स्लाईस घेणार आहोत. जसा केशरी, पांढरा आणि हिरवा आपल्या तिरंग्यामध्ये कलर असतो त्या पद्धतीने. आता याच्यावरही आपण थोडंसं मीठ आणि मिरेपूड भुरभुरायची आहे आणि त्यानंतर याच्यावर आपण शेवटी काकडीची स्लाईस लावायची आहे. अगदी झटपट असं आपलं तिरंगी सॅलेड तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. काकडीवरही मी थोडंसं मीठ आणि मिरेपूड स्प्रिंकल करते, जेणेकरून एकदम मस्त असा स्पायसी, त्याचबरोबर थोडासा खट्टा असा आपला सॅलेडचा रोल तयार होईल. तुम्ही पाहू शकताय टेम्पटिंग असे मस्त तिरंगी सॅलेड तयार झालेत. अगदी झटपट आणि तितकेच पौष्टिक. ही तिरंगी सॅलेडची रेसिपी तुम्ही शाळेच्या रिपब्लिक डे ॲक्टिव्हिटीसाठी नक्कीच ट्राय करू शकता. सर्वांनाच खूपच आवडेल. यानंतर दुसरी तिरंगी रेसिपी आहे ती आपण ब्रेडपासून बनवणार आहेत. इथे मी 4 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर मोठे ब्रेड मिळाले तर मोठे ब्रेड वापरा. इथे मला छोटे मिळाले त्यामुळे मी छोटे घेतलेत आणि ही रेसिपी आपली झटकीपट होणार आहे. इथे मी एका वाटीने, छोट्या वाटीने गोल आकार, या ब्रेडचा गोल आकार काढून घेत आहे. तुमचे जर ब्रेड मोठे असतील तर तुम्ही साईडचे कडा कट करून त्याचे 4 चौकोनही करून घेऊ शकता. वाटीच्या सहाय्याने इथे मी हा गोल आकार काढून घेतलेला आहे. बाकीच्या 4 स्लाईसचेही मी गोल आकार बनवून घेतलेले आहेत. आता याच्यावर आपण पहिली लेयर ही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर रेड चिली सॉसचाही वापर तुम्ही इथे करू शकता. आता आपण दुसरी लेयर ही व्हेज मेयोनीजची लावणार आहोत. तुम्हाला जर असे पाऊचनी लेयर बनवता येत नसेल तर सरळ आपण बोटाने ही लेयर पसरवायची आहे. यानंतर तिसरी लेयर ही ग्रीन चटणीची, पुदिन्याची ग्रीन चटणी किंवा कोथिंबीरची ग्रीन चटणी तुम्ही यासाठी वापरू शकता. या ग्रीन चटणीनी आपण ही तिसरी लेयर बनवत आहोत. पहा, अगदी परफेक्ट तिरंगी रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असा तिरंगी सँडविच आपलं तयार झालेलं आहे. अगदी झटकीपट असे मुलांचे फेवरेट तिरंगी सँडविच किंवा ट्रायकलर सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी ॲक्टिव्हिटीसाठी नक्की ट्राय करा. सर्वांना खूपच आवडेल. यानंतर आपली तिसरी तिरंगी रेसिपी आणि शेवटची रेसिपी आहे ती म्हणजे स्वीट. यासाठी आपण ट्रायकलर स्वीट बनवतो आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे एक मारी बिस्किटचा पुडा, ज्याच्यामध्ये जेवढे बिस्किट असेल त्याचे मी तुकडे करून घेत आहे. या पद्धतीने हे सर्व बिस्किटाचे तुकडे मी एका मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत आणि आता याची आपण बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे मी 3 बाउल घेतले आहेत आणि 2 बाउलमध्ये हे जे आपण बिस्किटची पूड केली आहे ती समप्रमाणात 2 बाउलमध्ये घातलेली आहे. त्यानंतर ह्या तिसऱ्या बाउलमध्ये मी 4 चमचे डेसिग्नेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी लागेल तेवढी अशी मिल्क पावडर घालणार आहे. आता सध्या तरी 2 चमचे घालत आहे. त्यानंतर आपण या 3 बाउलमध्ये आपण लागेल एवढी पिठी साखर घालणार आहोत. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण तुम्ही नक्की याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे, टेस्टप्रमाणे पिठी साखर घाला. आता याच्यात आपण जी बिस्किटाची पूड घेतली त्याच्या एका बाउलमध्ये आपण
नारंगी फूड कलर घालत आहोत, तर दुसऱ्या बाउलमध्ये हिरवा फूड कलर घालत आहोत. तुमच्याकडे जर लिक्विड कलर असतील तर नक्की वापरा, ते पटकन मिक्स होतात आणि कलरही छान येतो. नारळ खिसच्या बाउलमध्ये मी थोडी 2 चमचे पिठी साखर घातली आहे आणि आता याच्यामध्ये आपण लागेल तेवढं पातळ केलेलं तूप जे आहे, साजूक तूप, ते घालायचं आहे. लागेल तसं आपण याचा गोळा तयार करायचा आहे. त्यासाठी लागेल तसं 2-3 चमचे आपल्याला जेवढं लागेल इतकं आपण याच्यामध्ये तूप घालत घालत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपण एक नारळाच्या किसाचा गोळा करून घेतलेला आहे. आता तो बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूया. नारिंगी कलरची जी बिस्किटाची पूड आहे त्याच्यातही आपण लागेल तसं तूप घालून आणि पिठी साखर घालून याचाही छान असा गोळा बनवून घेणार आहोत. पहा, मस्त असा ऑरेंज कलरचा गोळा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने मी हिरव्या रंगाचाही गोळा तयार करून घेतलेला आहे. यानंतर एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तूप मी लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर पहिला आपण हिरवा बिस्किटाचा जो लगदा तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि छान असा त्याचा चौकोनी आकारामध्ये लेअर करून घ्यायची आहे. हिरवा लेअर तयार झाला आहे. आता आपण त्याच्यावर पांढरा लेअर तयार करायचा आहे. जो आपण डेसिग्नेटेड कोकोनटचा लगदा तयार केला आहे तो त्याच्यावर घालून हलक्या हाताने आपण तो पसरवून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये. यानंतर शेवटचा नारंगी लगदा आपण त्याच्यावर ठेवून त्याचीही व्यवस्थित लेअर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण 3ही लेअर करून घेतलेले आहेत, हिरवा, पांढरा, नारंगी. आता आपण याला एक 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात, म्हणजे मस्त असं आपलं तिरंगी ट्रायकलर स्वीट तयार होईल. 10 मिनटानंतर मी फ्रीजमधून काढल्यानंतर पाहते अगदी मस्त अशी आपली ही स्वीटची लेअर सेट झालेले आहेत. आपण याचे आता 3 भागामध्ये कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने असे छोटे छोटे मिठाईचे तुकडे बनवणार आहोत याचे चौकोनी आकाराचे. वाव, टेम्पटिंग असे मारी बिस्किटपासून आपण हे एकदम झटपट बनणारे स्वीट तयार केलेले आहे, तिरंगी स्वीट. ही रेसिपी तुम्ही स्कूल ॲक्टिव्हिटीसाठी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. आपल्या 3ही रेसिपी तयार आहेत. एक स्वीट, एक सॅलेड आणि एक सँडविच, जे आपण झटपट बनवलेले आहेत. अगदी कमी साहित्यात मुलेही स्वतः बनवू शकतील अशा पद्धतीने आपण हे तिरंगी रिपब्लिक डेसाठी स्कूलमधील ॲक्टिव्हिटीसाठी या तिरंगी रेसिपीज बनवलेल्या आहेत. तुम्हीही या रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.